अकोला जिले की हिवरखेड़ नगर पालिका में महायुति का अंदरूनी विवाद अब खुलकर सामने आ गया है। आम सभा में बीजेपी और शिंदे गुट के नगर सेवकों के बीच जमकर विवाद हुआ। मारपीट में 2 नगर सेवक घायल होने की जानकारी है, जिसके बाद शहर में तनाव का माहौल है। अकोला जिले की हिवरखेड़ नगर पालिका में महायुति के भीतर चल रहा विवाद अब खुलकर सामने आ गया है। नगर पालिका के आम सभा में विषय पत्रिका के साथ टिप्पणी जोड़ने के मुद्दे को लेकर बीजेपी और शिवसेना शिंदे गुट के नगर सेवकों के बीच जोरदार बहस हुई। देखते ही देखते विवाद इतना बढ़ गया कि दोनों गुटों के नगर सेवक और कार्यकर्ता पहले सभागृह में और फिर बाहर भी एक दूसरे से भिड़ गए। इस मारपीट में शिवसेना शिंदे गुट के गुट नेता रवि गुंगड़ और नगर सेवक ऋषिकेश पंचबुद्धे घायल होने की जानकारी है। शिंदे गुट ने बीजेपी कार्यकर्ताओं पर मारपीट करने का आरोप लगाया है। रवि गुंगड़ ने बीजेपी नगर अध्यक्ष सुलभादु तोंडे के पति और बेटों पर गुंडे के जरिए मारपीट करवाने का गंभीर आरोप लगाया है। हालांकि इन आरोपों की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है। घटना के बाद हिवरखेड़ में पुलिस बंदोबस्त बढ़ा दिया गया है। दिसंबर 2025 के नगर पालिका चुनाव में बीजेपी ने यहां एक तरफा सत्ता हासिल की थी। ऐसे में स्थानीय स्तर पर सामने आया यह विवाद महायुति के लिए बड़ा झटका माना जा रहा है। तुम्ही सभेमध्ये चित्रीकरण का करताय अशा विषयावर, म्हणजे या विषयावरून जे सत्ताधारी काय आहे ते लोक, जे 4-5-10 लोक जे आहेत त्यांचे सत्ताधारी नगरसेवक असतील किंवा त्यांचे जे बोलावलेले गावगुंड असतील, यांनी येऊन अचानक जे आपले माझ्यासोबतचे नगरसेवक ऋषिकेशजी पंचबुद्धे असतील, मी असतील, आमच्यावर मारहाण केली। दंडे घेऊन आले, रॉड घेऊन आले, जीवानं मारलं माझ्या ऋषिकेशचं, ते आमचे जे नगरसेवक आहे त्याचं डोकं फुटलं। असो, काही हरकत नाही, पण या गोष्टींना काही तुम्ही एक संविधानिक पदावर जबाबदारी म्हणजे संविधानिक पदावर काम करत आहे, त्यामुळे टीका होणं, स्तुती होणं ह्या गोष्टी त्यातला भाग आहे राजकारण। पण हे न समजून घेता त्याचा सत्तेचा उद्रेक करून जो काही आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला किंवा जो आम्हाला अचानक येऊन आता माझ्या पाठीमागे येऊन कोण ते आपलं ते कुलट त्याच्यातले ते 4-5 आता कोण होतं काय होतं त्यांना येऊन पाठीवर दांड्याने पाठीवर मार, तर काही हरकत नाही। असो, तुम्ही मारत राहा, पण गाव आणि शहर आणि जनतेच्या हक्कासाठी आम्ही भांडत राहू। मासिक सभा चालू असताना गाडगे साहेब विषय मांडत होते, त्यामध्ये रवी गुंगळ हा मध्ये मध्ये बोलत होता आणि ऋषी पंचबुद्धेने मोबाईल काढून तो त्या व्हिडिओ काढत होता। मी त्यांना विचारलं की CCTV कॅमेरे असताना तू व्हिडिओ का काढून राहिला, तर त्यानं ते कानावर न घेता तो परत व्हिडिओ बाहेरकडे आमच्या महिला 12 यांच्याकडे व्हिडिओ फिरत होता। त्यामुळे थोडी आराडा झाला आणि त्याच्यानंतर मीटिंगचे कामकाज थोडे थांबले होते आणि आराडा शांत झाल्यावर आम्ही मीटिंग परत चालू झाली आणि बाहेर काय झालेलं हे काही मला माहीत नव्हतं।